सत्य आहे, तोच ईश्वर आहे आणि तोच शिव आहे. तोच शिव आहे, तोच ब्रह्मा आहे आणि तोच काय आहे, रुद्र आहे म्हणजे शंकर आहे. तोच भगवान नारायण आहे, तोच विष्णू आहे. त्रिगुणात्मक रूप एकत्र ज्यावेळेस येतं त्यावेळेस त्याला आम्ही भगवान दत्तात्रय म्हणतोय महाराज. आणि दत्तात्रयांच्या कृपेने रेवणनाथांना जी सिद्धी प्राप्त झाली त्या महिमा नावाच्या सिद्धीने समग्र रेवणनाथाचा काय केलाय, त्या ठिकाणी जय जयकार केलाय. मत्स्येंद्रनाथ त्या ठिकाणी रेवणनाथाची भेट घेऊन विचारतायत, तुझा गुरु कोण आहे? त्यावेळेस तो म्हणतो की माझा गुरु, त्यांना आठवत सुद्धा नाही महाराज. मग ते स्वरूप सांगतायत, माझे गुरु कसे आहेत, शंख चक्र गदा हाती, त्रिशूल हातामध्ये आहे, त्रिमुख आहे. आणि मग भगवान दत्तात्रयांचं त्या ठिकाणी वर्णन करतायत. मत्स्येंद्रनाथ हसतायत. म्हटले मग लक्षात येतं की हा तर आपला कोण आहे, गुरुबंधू आहे. आणि मग रेवणनाथांना त्या ठिकाणी विचारतात की आता तुझ्या गुरुला तुला भेटायचं आहे, काय करावं लागेल? साधना करावं लागेल, तप करावं लागेल. मग कोल्हापूर क्षेत्री त्या ठिकाणी जात आहेत आणि त्या ठिकाणी अन्नदान करतायत. का? त्याचं कारण आहे, स्वतः मच्छिंद्रनाथ सांगतात की भगवान दत्तात्रय भिक्षा कोल्हापूरमध्ये मागतात, निद्रा करायला माहूर दिशी जातात. मग भिक्षेला येतील ना, आणि आपल्याकडं तर महिमा नावाची सिद्धी आहे. कोल्हापूर क्षेत्रावर त्या ठिकाणी जाऊन अन्नदान सुरू करतात की भिक्षेचं अन्न घेतील आणि त्या निमित्ताने भगवान दत्तात्रयाचं दर्शन होईल. सगळ्या नगरामध्ये चूल बंद आवत न देतात. सगळ्या लोकांना आनंद होतो, लोक जातात जेवायला. काय लोकांना आनंदच होतो. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस नाही, 1 महिना जातो महाराज. 1 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर आणि तो 1 महिन्याच्या कालावधीमध्ये रेवणनाथ रोज वाट पाहतात महाराज, परंतु भगवान दत्तात्रय येत नाही. प्रत्येकाला सांगितलेलं असतं की तुमच्याकडे भिक्षा मागायला जर कधी कोणी आलं तर त्याला भिक्षा देऊ नका, त्याला माझ्याकडे घेऊन या, मला ताबडतोब सांगायला या. परंतु महाराज सगळे लोक विचार करतात की खरंच महाराज महिना झाला कोणीच भिक्षा मागायला सुद्धा आलेला नाही. आणि कर्मधर्म संयोगाने एका ब्राह्मणाच्या घरी भगवान दत्तात्रय त्या ठिकाणी भिक्षेला जात असतात. आणि बरोबर महाराज त्या ब्राह्मणाने सांगितलं, म्हटले आमच्या घरी एक जण येतो म्हटले रोज आणि भिक्षा घेऊन जातो. बरोबर गेले त्या ठिकाणी रेवणनाथांनी त्या ठिकाणी भगवान दत्तात्रयांचं काय केलेलं आहे, दर्शन त्या ठिकाणी घेतलेलं आहे. भगवान दत्तात्रयांना ओळखलेलं आहे. भगवान दत्तात्रयांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, दीक्षा दिलेली आहे. आणि दीक्षा देऊन भगवान रेवणनाथांवर काय केली आहे, कृपा केलेली आहे. बोला रेवणनाथ भगवान की जय. नमः पार्वतीपती हर हर महादेव.